ए नरपशू, तुझ्या मनातली भीती घालवायची असेल तर मग एकच वाट आहे, त्या सखूला मारून टाकायचं. हे गाठ मनाशी पक्की करून टाक. काय कळलं? हे अरे नाही काय नाही, भीती घालवायची ना तुझ्या मनातली, मग सखूला मारावंच लागल तुला. अरे चांगली ना आम्ही संधी चालून आलती तुला, पण तू उजेडाला घाबरलास आणि पळून आलास. अरे हाड, हे असं नाही चालणार. आता उजेडाला घाबरायचं नाही, गुहेच्या बाहेर पडायचं आणि सखूला मारून टाकायचं. काय कळलं? गुहेच्या बाहेर पडायचं आणि सखूला मारून टाकायचं. हे उभं काय राहतो खाली? अरे ऐकायचं नाही तुला? नाही ऐकायचं? मग मार. कितपत पड इथंच, उपाशी मर, नाही तर ती सखू मारल तुला. अरे हाड, चला रा, चल. दिगू, अरे काय सखू सखू चालवलंयस? किती किती कौतुक करशील बायकोचं? याला काही मर्यादा आहेत की नाही? अरे मोठ्यांसमोर बायकोबद्दल असं बोलण्याची रीत झाली का? शुद्ध मूर्खपणा आहे हा. मग माणिकच्या अशा वागण्याला काय म्हणशील तू रमाई? स्पष्ट शब्दात सगळं संपवलेलं असताना अशा पद्धतीने इथे येऊन सखूशी स्पर्धा करायची, याला कुठली रीत म्हणायची? आणि कोण आहे कोणी माझ्या बायकोशी असं वागण्याची मुभा कोणी दिली हिला? ही कुठली रीत म्हणायची? सुभेदारांची रीत आहे, माझी रीत आहे. मला जे वाटतं ना तेच मी करणार. तुमची आवडती मीच होणार. मला नाकारण्यासारखं माझ्यात काय आहे? मी सुंदर आहे, मी सगळी कामं करीन. मी सखूपेक्षा कुठेही कमी नाहीये, हे मी सिद्ध करेन, सिद्ध करेन मी. मला कुणी हटवायचं नाही. मी चाहूनची आवडती होणार, सखूला हरवणार. माणिक,
Ay, 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 ay. भूक सहन होत नाही ना तुला मग काय चिंध्यांची निर्जीव बावली खा आणि भूक भागव आज. अरे हाडा मासाची ती सकवाल ती इथं पण तिला सोडलंस तू का ना काय बेकडा ए बेकडेस तू बेकाड हे असं चिडून त्रागा करून भूक मिटणार नाहीये तुझी. त्यासाठी गुहेच्या बाहेर पडावं लागल निदान रातच्याला तरी. हा हे बघ तू दिवसा नाही पण रात्रीच्या अंधारात तर सखूला मारून टाकू शकतो संपून टाकू शकतो तिला कळलं काय. मग आजच हे काम करून टाकू आपण. एकदा का तू सखूला संपवलंस की नाही मग रात्री पोटभर जेवण मिळेल तुला. रात्रीच्या काळोखात तू सुरक्षित आहेस. आज राज्यालाच सखूला संपवून टाकू. हा अरे मग तुला आयुष्यभर उपाशी राहण्याची येळच येणार नाही. सखूला संपवलं की तुझी भीती जाईल आणि तुझी भीती गेली की दोनदा दिवसातून दोनदा खायला मिळेल तुला. माणिक तू काय करतेस इथे? चल बघू घरी. माणिक अगं पुन्हा पुन्हा तू इथे धाव का घेतीयस? चल आधी घरी. खरी हेच तर माझं घर आहे. माझं सासर आहोंना सोडून मी कुठे येऊ? माझे काम आहेत झाडलोट झालीये पण अजून न्याहारी स्वयंपाक भांडे घासायची बाकी आहेत ना. कितीतरी कामं असतील ना ग सखू. शिवाय आहोंच्या आवडीची झुणका भाकर सुद्धा शिकवशील ना मला? सांग ना मी सगळं करेन पण आहोंची आवडती मीच होणार. चल कुठून सुरुवात करूया? माणिक बस घरी चलतीयस की? थांबा काका.